Generative AI infiltrated many industries in 2023. One of the big issues revolves around artificial intelligence and how it can create performances that don't exist. ये आपकी कुछ भी मदद कर सकता है इन्वेस्ट करने में, आपको 24 घंटे का पीए बन सकता है। आर्टिफिशियल इंटेलिजेंस है वो इतनी इंटेलिजेंट होती चली जा रही है कि वो खुद सीख पा रही है, खुद समझ पा रही है और उसमें से रोज नई नई कैपेबिलिटीज इमर्ज हो रही हैं। AI has replaced the chartered accountant. In America, he is called a certified public accountant. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडणार. The public are increasingly using AI for everything. AI. AI. बाप रे, हे काय चाललंय जगात? मला तर यातलं काहीच येत नाही. AI BI मी तर साधा जॉब करते. AI मुळे माझा जॉब जाईल की काय? काय आहे हे सगळं आणि कुठून कमवतायत लोक इतके पैसे? का फक्त मीच मागे राहिले? मंडळी, हेच प्रश्न तुमच्याही मनात आहेत ना? विषयाला हात लावण्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगायची आहे. ही स्टोरी नीट ऐका, कारण यातच तुमचं भविष्य लपलेलं आहे. इमॅजिन करा, एक सरकारी ऑफिस आहे, गव्हर्नमेंट ऑफिस आहे. तिथे कामाची एक हायरार्की आहे, म्हणजे 3 पायऱ्या आहेत. लेवल 1 सगळ्यात वर बसलेला बडा साहेब म्हणूया, मिनिस्टर किंवा बॉस म्हणा, ज्यांच्याकडे सगळा पैसा आहे, ओके, सगळी पॉवर आहे, योजना इथूनच निघतात. लेवल 2 आहे मधला बाबू, मिडलमॅन म्हणूया आपण. हा फक्त फाईल्स इकडे तिकडे करतो, साहेबांचा आदेश खाली पोचवतो. आणि लेवल 3 आहे सगळ्यात खाली आपण, सामान्य माणूस, कॉमन मॅन. आता गंमत बघा, वरच्या साहेबाने जर 100 रुपये पाठवले तर मधल्या बाबूच्या टेबलावरून जाताना त्याचे फक्त 10 रुपये होतात. आणि खाली सामान्य माणसापर्यंत काय पोचतं? फक्त आश्वासन आणि रिकाम्या हाती फिरणं. AIचं जे संपूर्ण सिस्टीम आहे ना, ते पण काहीसं या सरकारी ऑफिससारखंच झालं आहे. मंडळी, ही स्टोरी ना पुढे नेण्याआधी तुमच्यासाठी एकदम सोपा प्रश्न विचारते. बघूया किती लोकांचं लक्ष आहे. AIचा फुल फॉर्म नक्की काय आहे? ऑप्शन A ऑल इंडिया किंवा ऑप्शन B आर्टिफिशियल इंटेलिजन्स. उत्तर एकदम सोपं आहे. व्हिडिओ आत्ताच पॉज करा आणि खाली कमेंट्समध्ये फक्त A किंवा B असं टाईप करूया. बघूया किती जण स्मार्ट आहेत. उत्तर मी शेवटी सांगेनच. आता वळूया भविष्याकडे. आता जे मोठे AI तज्ज्ञ, जे AI एक्सपर्ट्स आहेत, ते काय म्हणतायत माहिती आहे? आज AI बघून आपल्याला जे असं वाटते ना की अरे बापरे, हे काय भारी आहे, ही तर जादू आहे, ते फक्त काही दिवसांचंच कौतुक आहे. 2026च्या शेवटी AI हे डाळ भात सारखं एकदम नॉर्मल होणार आहे. जसं आज आपण बघा ना, कॅल्क्युलेटर वापरताना विचार करतो का? स्मार्टफोन वापरताना आपल्याला काही नवल वाटतं का? इंटरनेट वापरताना आपल्याला काही आपण नाचत बसतो का? नाही ना, कारण ती आता सवय झाली आहे. तसंच 2026मध्ये AI हे आपल्या आयुष्याचा एक कॉमन पार्ट बनणार आहे. त्यामुळे सध्या जर कोणी AIचा वापरून काही टूल्स बनवत असतील किंवा कोणी म्हणत असेल मी AI एक्सपर्ट आहे, तर खरा प्रश्न हाच पडतो की यातून नक्की पैसा म्हणजेच हार्ड कॅश कशी कमवायची. आता बघा, कंपन्यांना सुद्धा ना ही भीती वाटू लागली आहे. त्यांना वाटतंय की आपलं महत्त्व कमी होईल, म्हणून सर्व कंपन्यांनी एक ट्रिक ठरवली आहे. त्यांनी ठरवलंय आपण आपल्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये AI हा शब्द घुसवायचा. बघा ना, अगदी वॉशिंग मशीन विकणाऱ्याने सुद्धा एक जाहिरात सुरू केली आहे, आमच्या वॉशिंग मशीनमध्ये AI आहे. अरे बाबा, AI आहे म्हणजे काय आहे? कपडे काय मशीनमध्ये स्वतः चालत जाऊन धुवून आपोआप निघणार आहेत का? अजिबात नाही. लोक मशीन विकत घेतील म्हणून हे फक्त लेबल लावलं जात आहे. वास्तविक पाहता हा खरा AI नाही आहे. आणि आता आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात मोठा शॉक तुम्हाला वाटत असेल, गुगल, ओपन AI, मेटा या कंपन्या नोटा छापत असतील, बरोबर? जरा ही गंमत बघा. ज्यांनी AI जन्माला घातलं, ओपन AI म्हणजे ChatGPT वाले किंवा गुगल जेमिनी किंवा अँथ्रॉपिक किंवा मेटा AI, ह्यातली एकही कंपनी, नीट ऐका हां, एकही कंपनी सध्याच्या घडीला एकही पैसा कमवत नाही आहे. हे खरं आहे. हा फोटो बघा. उलट हे लोक स्वतःच्या खिशातले अब्जवधी रुपये जाळतायत, म्हणजे त्या बर्निंग कॅश, त्यांचे लॉसेस वाढत चाललेत. मग आता प्रश्न पडतो, ऐश्वर्याताई, जर या मोठ्या कंपन्याच पैसे कमवत नाही आहेत, तर आपण सामान्य माणसांनी पैसे कसे कमवायचे? गुड क्वेश्चन. याचं उत्तर देण्यासाठी मी आता पुढे जे सांगणार आहे ते थोडंसं टेक्निकल होईल, पण घाबरू नका, अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. गंमत तुम्हाला मग समजेल.
आता जरा हा व्हिडिओ बघा आणि स्क्रीनवरचा हा माझा फोटोसुद्धा बघा. माझ्या हातात ही जी बॅग दिसते ना, याची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर येणार आहे. 3.5 लाख रुपये. तुम्ही म्हणाल बाप रे, तुम्ही आम्हाला तुमची श्रीमंती दाखवताय का? किती शो ऑफ करताय मॅडम तुम्ही. पण खरं सांगू, तुम्हाला वाटतंय का जर ही माझ्याकडे खरंच बॅग असती तर मी इथे व्हिडिओ बनवत असते? 3.5 लाखांची पर्स घेऊन मस्त फिरायला गेले असते ना. पण हा फोटो खरा नाही आहे, हा AI ने तयार केलेला फोटो आहे. मला खूप आवडेल ही बॅग विकत घ्यायला, पण एवढी महाग बॅग मी सध्या फक्त स्वप्नातच घेऊ शकते. तर हा फोटो मी बनवलेला आहे fal.ai टूलमधून. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की असे खूप सारे टूल्स आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःचा फोटो बनवू शकता, व्हिडिओ बनवू शकता, वेगवेगळे आवाज म्हणजे व्हॉईस बनवू शकता, अगदी म्युझिकसुद्धा बनवू शकता. हे सगळं बनवण्यासाठी तुम्हाला स्किल काय लागतं माहिती आहे? फक्त डोकं आणि थोडंसं इंग्लिश. डोकं तर आपल्या सगळ्यांकडे आहे ना, आणि इंग्लिश ते शिकवायची जबाबदारी माझी, ते पुढे सांगेनच. पण आता प्रश्न पडतो की हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचतं कसं? हे सगळं एकदम इझी बनवण्यासाठी ना काही थर्ड पार्टी कंपनीजने त्यांचे प्रोडक्ट्स बाजारात आणले आहेत. आता या कंपन्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की AIचा यूज करून तुमचे टास्क सोपे कसे करायचे. म्हणून या कंपन्या काय करतात, त्या मोठ्या AI कंपन्यांशी म्हणजे LLMशी करार करतात, त्यांचे API घेतात आणि तुम्हाला सर्व्हिस देतात. आता API म्हणजे काय? समजा की मोठ्या AIचा काहीसा तुकडा, काहीसा भाग म्हणजे आपण API म्हणूया सध्या. ओके, आता गंमत बघा, हा भाग या थर्ड पार्टी AI कंपन्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लागतो क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? ढगातला कॉम्प्युटर का? शब्दशः घ्यायचं नाही आहे. ढगात काही असा फिजिकल कॉम्प्युटर नसतो. ढगातला कॉम्प्युटर म्हणजे असा कॉम्प्युटर जो तुम्ही जगात कुठूनही बसून चालवू शकता. म्हणजे समजा मी इथे आता पुण्यात बसली आहे आणि माझा कॉम्प्युटर दिल्लीला आहे, पण तरीही मी माझ्या पुण्यातल्या लॅपटॉपवरून त्या दिल्लीतल्या कॉम्प्युटरवर काम करू शकते आणि ह्यालाच म्हणतात क्लाउड कम्प्युटिंग. आता यामध्ये येतात मोठे जायंट्स जसं की Amazon AWS, मायक्रोसॉफ्ट Azure. आता हे तुम्हाला ती जागा आणि सर्व्हर देतात. आता पुढची स्टेप, या कंपन्यांना हे असले क्लाउड कम्प्युटर्स 24 तास चालू ठेवण्यासाठी लागतात. एकदम स्मार्ट, फास्ट आणि एफिशियंट कॉम्प्युटर्स. साधे कॉम्प्युटर आपल्यासारखे चालत नाहीत, ते हँग होतील. मग आता हे कोण तयार करतं? तर NVIDIA सारख्या कंपन्या जे मोठे मोठे GPUs आणि CPUs तयार करतात, जे एकदम सुपर फास्ट असतात. पण थांबा, स्टोरी इकडेच संपत नाही आहे. मग हे सुपरफास्ट कम्प्युटर तयार कसे होतात? तर इलेक्ट्रॉनिक चिप्सने तयार होतात. आणि या चिप्स कशा तयार होतात? त्यासाठी लागतो एक दुर्मिळ धातू, रेअर अर्थ मिनरल ज्याला आपण म्हणतो, त्याला म्हणतात सिलिकॉन. आणि हे सिलिकॉन कुठे मिळतं माहिती आहे? तर फक्त चायना आणि तायवानमध्ये. सो या NVIDIA सारख्या मोठ्या कंपन्या हे रेअर अर्थ मिनरलने बनवलेल्या चिप्स हा मोठा फायनल बॉस पुरवतो. त्या कंपनीचं नाव आहे TSMC. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या सगळ्या खेळात कुठे आहोत आणि जगातला सर्वात जास्त पैसा कोण कमवतं आहे. जेव्हा आपण म्हणतो AI वापरून पैसे कमवा, तेव्हा खरी मलाई कोण खातंय हे कळलं का तुम्हाला आता? पण तुम्ही आता म्हणाल, ऐश्वर्याताई हे सगळं ठीक आहे, पण आपण यात पैसे कमवू शकणार आहोत का नाही ते पटकन सांग. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यासमोर जी AI टूल्स दाखवली जात आहेत ना, ती तुम्ही वापरावी म्हणून दाखवली जात आहेत. म्हणजेच तुम्ही त्यांचे कस्टमर आहात, त्यांना स्वतः श्रीमंत व्हायचं आहे. आता प्रश्न येतो, ही टूल्स वापरून आपण खरंच श्रीमंत होऊ शकणार आहोत का? हो किंवा बघा, जे लोक सध्या AI वापरून पैसे कमवत आहेत असं सांगतायत तरी ते सध्या तरी या 3 फील्ड्समध्ये काम करत आहेत: कॉन्टेंट क्रिएशन, कन्सल्टेशन अँड कोर्सेस, अफिलिएट लिंक्स. पण आता पुढे जी माहिती मी सांगते ना, ती माहिती घेत असताना मलाच खूप मोठा धक्का बसला आहे, तुम्हाला पण बसेल. सर्वात जास्त पैसे कंटेंट क्रिएशनमध्ये बनत आहेत असं म्हणतायत. पण कसला कंटेंट माहिती आहे तुम्हाला? नंबर 1 इज ॲडल्ट कंटेंट.
येस, हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. व्हर्च्युअल गर्ल्स किंवा व्हर्च्युअल मॉडेल्स तयार करून त्यांना ओनली फॅन्ससारख्या प्लॅटफॉर्मवरून विकलं जातं आणि यांचा ॲव्हरेज इन्कम किती आहे माहिती आहे? महिन्याला 2 लाख रुपयांपर्यंत. हे लोक खऱ्या माणसांचा वापर न करता फक्त AI मॉडेल वापरून पैसे छापतायत. अँड द लिस्ट कंटिन्यूज. नंबर 2, व्हर्च्युअल इन्फ्लुएन्सर्स. यानंतर येतात इंस्टाग्रामवरचे व्हर्च्युअल इन्फ्लुएन्सर्स, जे दिसतात एकदम खऱ्या माणसांसारखे, पण ते AI असतात आणि हे ब्रँड डील्समधून पैसे कमवत आहेत. नंबर 3 इज यूट्यूबर्स. नंतर येतात काही यूट्यूबर्स जे त्यांच्या व्हिडिओच्या स्क्रिप्ट्स, ग्राफिक्स वगैरे AI टूल्सने बनवतात आणि स्वतःचा वेळ वाचवतात. नंबर 4, ॲडव्हर्टाइजमेंट. हा खूप मोठा बदल आहे. यात ॲडव्हर्टायझर्स खऱ्याखुऱ्या सेलिब्रिटीजवर किंवा प्रोफेशनल मॉडेल्स, प्रोफेशनल ॲक्टर्सवर पैसे खर्च न करता व्हर्च्युअल अवतार करून त्यांच्यामार्फत ॲड्स बनवत आहेत, ज्यांनी त्यांचे लाखो पैसे वाचत आहेत. नंबर 5, कोर्सेस. यानंतर लोक कोर्सेस विकत आहेत. म्हणजे हेच जे मी तुम्हाला आता फ्रीमध्ये शिकवते ना, त्याचे लोक इन डेप्थ कोर्सेस बनवतात की AI कसं यूज करायचं, हे ज्ञान विकून पैसे कमवले जात आहेत. नंबर 6, ऑडिओ बुक्स आणि ई-बुक्स. यात लोक AI कडूनच गोष्टी लिहून घेत आहेत. हे बघा, जर का तुम्ही आता AIला सांगा तुमच्या फोनवर, मेक अ 4 लाइनर फन स्टोरी इन मराठी अँड रीड लाऊडली. बघा, AI मोठे वाचून पण दाखवते स्टोरी. माझी स्टोरी तयार. अशी स्टोरी पुस्तकात छापून विकल्या जात आहेत. सिम्पल. 7th इज अफिलिएट लिंक्स. आणि शेवटचा मार्ग म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. हे टूल वापरा, माझा कोड टाका, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल आणि मलासुद्धा थोडं कमिशन मिळेल. ही लाईन तुम्ही ऐकलीच असेल. यात 3 लोकांचा फायदा होतो. सर्व्हिस देणारा, एक सर्व्हिस घेणारा आणि सर्व्हिसपर्यंत तुम्हाला नेणारा म्हणजे यूट्यूबर. पण फ्रेंड्स, खरं सांगू, आम्ही यातले बरेच मार्ग ट्राय केलेत, पण आजही आमचं इन्कम 0 आहे. हो, 0. हे असं का? कारण जेवढं जास्त लोकांना हे समजतं आहे ना, तशी आपली पैसे कमवण्याची शक्यता कमी होती आहे. कारण काय माहिती आहे का? हे आता सर्वांनाच येतं आहे. जेव्हा एखादी गोष्ट रेअर असते ना, तेव्हाच त्याला किंमत असते. जेव्हा एखादी गोष्ट कॉमन होऊन जाते, तिची किंमत 0 होऊन जाते आणि हे दिवसेंदिवस अवघड म्हणजे डिफिकल्ट होत राहणार आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं? हार मानायची का? तर अजिबात नाही. यावर एक जबरदस्त उपाय आहे. मी मगाशी काय म्हणाले होते, हे जर तुम्ही नीट ऐकलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की AI म्हणजे एक बटन दाबा आणि श्रीमंत व्हा अशी कोणतीही स्कीम नाही आहे. AI हे एक स्किल आहे. जसं इंग्लिश बोलणं, गाडी चालवणं, स्वयंपाक करणं, एकदम तसंच. आणि हे आजच्या काळात तुम्हाला यायलाच हवं. तुम्ही जरी पैसे कमवत नसलात, तुम्ही सिनियर सिटिझन असलात किंवा तुम्ही गृहिणी असलात, तरीसुद्धा AI तुम्हाला खूप मदत करू शकतं. काही जण म्हणतात, मॅडम AI मुळे ना बुद्धी सडेल आमची. मला सांगा, जेव्हा जगात नवीन कॉम्प्युटर आला होता तेव्हासुद्धा लोक हेच म्हणायचे ना, कॉम्प्युटरमुळे नोकऱ्या जातील. पण आज उलट कॉम्प्युटर्समुळे हजारो नवीन जॉब्स तयार झालेत. त्यामुळे या AIचा तुम्ही कसा वापर करता हे तुमच्यावर आहे. जरा विचार करा, तुम्ही शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएट झालात, तरी पण तुम्हाला जगातल्या सर्व पुस्तकांचं ज्ञान आलं का? शाळेत शिकलात, त्या पुस्तकांमधली 10 पैकी 6वी ओळ कोणती हे तरी आठवतंय का? नाही ना. पण इमॅजिन करा, तुमच्या खिशात एक असा मित्र बसला आहे ज्याला जगातली सगळी माहिती आहे आणि तो तुम्हाला हे ज्ञान काही सेकंदात सांगू शकतो. आहे की नाही ही सुपर पॉवर? तर काळजी करू नका. पुढे येणाऱ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ही AI टूल्स कशी वापरायची हे मी डिटेल्डमध्ये आणि प्रॅक्टिकली तुम्हाला करून सांगणार आहे. पण मित्रांनो, ही सुपर पॉवर वापरण्यासाठी एक बेस स्किल तुम्हाला नीट यायलाच पाहिजे, ते म्हणजे इंग्लिश. हो, AI जरी मराठीत बोलत असलं तरी AIची मूळ भाषा इंग्लिशच आहे. त्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे? सोपं आहे. आपल्या याच चॅनलवर 680पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. ते बघून तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता. पण जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर आमचा एक स्ट्रक्चर्ड कोर्स आहे.
तुम्हाला शिकताना खूप प्रश्न पडतात बरोबर, की मी हे बरोबर बोलतोय का, माझी चूक झाली तर ह्याला कोण सुधारणार. पण तुम्ही काळजी करू नका, सेवा इंग्लिश स्पीकिंग कोर्स तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 53पेक्षा जास्त व्हिडिओ लेसन्स, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी टेस्ट आहेत, कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे आणि या सर्वांची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. आजपर्यंत 10,000पेक्षा जास्त स्टुडंट्सनी आमचा हात धरला आहे. पण एक अडचण आहे, मी माणूस आहे, मला झोप येते, मी काय 24 तास तुमच्यासोबत राहू शकत नाही. मग तुम्हाला रात्री 2 वाजता अभ्यास करायला मदत कोण करणार. म्हणून मी आणली आहे ही माझी डिजिटल क्लोन आहे. ती कधी दमत नाही, ती कधी चिडत नाही, ती तुमच्याशी इंग्लिशमध्ये सुद्धा बोलते, एकदम बेस्ट फ्रेंडसारखी. तिला काहीही विचारा, ती लगेच उत्तर देते. तिच्यासोबत गप्पा मारा, प्रॅक्टिस करा, अगदी न घाबरता. आता कोणाचे पाय धरायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि प्लीज व्हॉट्सॲप नंबर शोधत नका बसू, आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. फक्त स्क्रीनवरचा QR कोड स्कॅन करा किंवा सरळ या वेबसाईटवर जा, www.help.seva.in. पुन्हा सांगते, www.help.seva.in. ह्याच्यावर जा आणि AI ऐश्वर्याला भेटून या. डोंट वेट, तुमची बेस्ट फ्रेंड तुमची वाट पाहतीये. आणि हो, मला माहिती आहे आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, पण हे समजवणं खूप गरजेचं होतं. इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात, त्यामुळे मनापासून तुमचे आभार. व्हिडिओला एखादा लाईक आणि कमेंट करा, तुमचे विचार नक्की मांडा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे भारी AI टूल्स शिकवणार आहे, जिसे देख के तुम्हारे होश उड जाएंगे. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शिकत रहा.